स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा भाषा आणि वाङ्मय संस्कृती अभ्यास संकुल आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं आजपासून पुढील कालावधीमध्ये आपण मराठी भाषा संवर्धन पंधरवडा याचं आयोजन केलेलं आहे. या पंधरवड्याचं उद्घाटन सोहळा, या उद्घाटन सोहळ्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर उद्धव भोसले सर हे लाभलेले आहेत. तर मराठीतील सुप्रसिद्ध कवी माननीय श्रीयुत अशोक नायगकर सर यांच्या हस्ते या उद्घाटन समारंभाचं उद्घाटन होणार आहे. विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू आदरणीय डॉक्टर योगेंद्र सिंह बिसेन सर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सन्माननीय सचिव मीनाक्षी पाटील मॅम, मानव विज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर LM वाघमारे सर, भाषा सल्लागार समितीचे सन्माननीय सदस्य सर यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर दीपक बच्चेवार सर, आदरणीय डॉक्टर वैजंता पाटील मॅम, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, मराठीचे विद्यार्थी आणि या कार्यक्रमाला ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातून जे या ठिकाणी उपस्थित आहेत ते सर्व मान्यवर, आपलं सर्वांचं मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आजपासून या पंधरवड्याचा उद्घाटन होतो, आज उद्घाटन होत आहे आणि आजपासून विविध कार्यक्रमांना प्रारंभ होत आहे. पुढील 15 दिवसांमध्ये आपण विविध व्याख्यान, कवी संमेलन, चर्चा यांचं आयोजन हे केलेलं आहे आणि दिनांक 28 जानेवारी रोजी ख्यातकीर्त कथाकार श्री भारत सासणे सर यांच्या हस्ते किंवा यांच्या उपस्थितीमध्ये या पंधरवड्याचा समारोप हा होणार आहे. मी अगदी सुरुवातीला विनंती करेल आपल्या सर्वांना की आपण आज या ठिकाणी जॉईन झालेला आहात. पुढील कालावधीमध्ये आपण या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यायचा आहे. मी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आणि भाषा व वाङ्मय संकुलाच्या संचालक आदरणीय डॉक्टर शैलजा वाडीकर मॅडम विनंती करतो की आपण या पंधरवड्याच्या निमित्तानं सर्व मान्यवरांचं आणि येथील उपस्थितांचं स्वागत करून कार्यक्रमांचं प्रास्ताविक करावं. आदरणीय डॉक्टर शैलजा वाडीकर मॅडम. नमस्कार. शासनाने अनिवार्य केलेला कार्यक्रम मराठी भाषा पंधरवडा असं काहीसं स्वरूप या कार्यक्रमाचं सांगितलं जातंय, परंतु अगदी आवडीने अनिवार्य केला म्हणून नाही तर विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वांसाठीच आपल्या भाषेचा गौरव आपण केला पाहिजे या भावनेने दरवर्षीच हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. तर या कार्यक्रमामध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले सर, उद्घाटक माननीय श्री अशोक नायगावकर सर, विद्यापीठाचे प्रकुलगुरू आदरणीय योगेंद्र सिंह बिसेन सर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव माननीय मीनाक्षी पाटील मॅडम, मानव्य विद्याशाखा प्रभारी अधिष्ठाता माननीय वाघमारे सर, त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर केशव सखाराम देशमुख सर, सदस्य भाषा सल्लागार समिती, तसेच मराठी भाषा विभाग प्रमुख अध्यक्ष मराठी भाषा अभ्यास मंडळ डॉक्टर वैजयंता पाटील, अधिष्ठाता तर विद्याशाखी, त्याचप्रमाणे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर बच्चेवार सर आणि इतर उपस्थित असलेल्या सर्व स्वामीच्या वतीने स्वागत करते आणि थोडक्यात प्रास्ताविक इथे सादर करते. भाषा संकुल हे लेखकांचे संकुल या नावाने या संकुलाची ओळख आहे. येथील जवळपास सर्व शिक्षक हे लेखक, समीक्षक अशा स्वरूपात ओळखले जातात.
अनेक शिक्षकांना येथील महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, त्याचप्रमाणे अतिशय मान्यताप्राप्त विशाखा पुरस्कार, दुःखी पुरस्कार, वन पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झालेले शिक्षक या संकुलामध्ये आहेत. आणि सगळ्यात जमेची बाजू म्हणजे केवळ शिक्षकच लेखक किंवा समीक्षक म्हणून ओळखले जातात असे नाही, तर या संकुलाचे विद्यार्थी देखील आज अतिशय मानाचे पुरस्कार ज्यांना मिळालेले आहेत. साहित्य अकादमीचा पुरस्कार, कथासंग्रहाला प्राप्त झालेले असे विद्यार्थी इथे आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा बालसाहित्य पुरस्कार मिळालेले ही काही विद्यार्थी या संकुलाचे विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विद्यापीठांमधील येथील विद्यार्थी प्राध्यापक म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. अशी ओळख या संकुलाची एकंदरीत आहे. त्याचप्रमाणे ही गोष्ट मला इथे करावीशी वाटली की संकुलात सातत्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन हे केले जाते आणि यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र अशा कार्यक्रमांची इथे केवळ शिक्षकांकडूनच कार्यक्रमांचे आयोजन केले जाते असे नाही, तर विद्यार्थी स्वतःच्या प्रेरणेने विविध कार्यक्रम प्रेरित करत असतात आणि त्याचप्रमाणे त्यांना पाठबळ देत असतात. अशा प्रकारे ओळख झालेली आहे. त्याचप्रमाणे या संकुलातील विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या पुस्तके, समीक्षेची पुस्तके किंवा कादंबरी म्हणा किंवा कविता संग्रह म्हणा, हे अतिशय मान्यता प्राप्त अशा साहित्य अकादमी, अटलांटिक, त्याचप्रमाणे केम्ब्रिज अशा प्रकाशनाकडून प्रकाशित झालेली आहेत. तर अशी ही या संकुलाची ओळख आहे आणि दरवर्षीच हा कार्यक्रम आम्ही शासनाने अनिवार्य केलेला आहे म्हणून राबवतो अशातला भाग नाही, तर विद्यार्थ्यांना यातून काहीतरी मिळावे, नवनवे लेखक यातून घडविले जावेत, त्याचप्रमाणे प्रेरणा मिळावी यासाठी हे कार्यक्रम अतिशय हिरिरीने इथे घेतले जातात आणि विद्यार्थीही मोठ्या संख्येने इथे उपस्थित होतात. आमची विनंती अशोक नायगावकर सरांनी अगदी ताबडतोब मान्य केली आणि ते इथे या कार्यक्रमासाठी वेळातला वेळ काढून इथे आले. सर, आम्हाला खूप खूप आनंद झाला. तर ही संकुलाची ओळख आहे आणि ही परंपरा पुढेही चालवली जाईल, कारण विद्यार्थी त्याप्रमाणे इथून घडत आहेत. तर थोडक्यात मी माझे प्रास्ताविक संपवते. या कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आपल्याला सर्वांना नायगावकर सरांना ऐकायचं आहे आणि केवळ शिक्षक वगैरेच लोक इथे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत असं नाही, तर नायगावकर सर, मागणी केल्या गेली की नॉन टीचिंग कडून की आम्हाला नायगावकर सरांना ऐकायचं आहे आणि दिवसाच्या वेळात जर हा कार्यक्रम ठेवला तर सतत कोणीतरी येत राहील आणि आम्हाला शांततेने ऐकता येणार नाही, म्हणून हा 7 वाजता ठेवा. तर असे सर्वच जण आम्ही तुम्हाला ऐकण्यासाठी आतुर आहोत, म्हणून मी माझे हे प्रास्ताविक संपवते आणि पुढील कार्यक्रमाची सूत्र माझे सहकारी पृथ्वीराज तौर यांच्याकडे देते. धन्यवाद मॅम. भाषा, वाङ्मय आणि संस्कृती अभ्यास संकुल हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संकुल हे लेखकांचं संकुल आहे असा उल्लेख आताच आदरणीय डॉक्टर शैलजा वाडीकर मॅडम यांनी केलेला आहे. हे खरं आहे की आमचा विद्यार्थी हा ही वेगवेगळ्या पुरस्कारांनी, वाङ्मयीन पुरस्कारांनी सन्मानित झालेला आहे. आमच्या विद्यार्थ्याला साहित्य अकादमी सारखा गौरवास्पद पुरस्कार मिळालेला आहे किंवा महाराष्ट्र शासनाच्या बालकवी पुरस्कारानंही आमच्या विद्यार्थ्याचा कविता संग्रह हा सन्मानित झालेला आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. दुसरी एक गोष्ट जी मी प्रामुख्यानं या ठिकाणी आलेले जे नवीन रसिक आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छित की महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्रातले विविध विद्यापीठ आणि त्यांचा मराठी विभाग हा कार्यक्रम कालपासून आयोजित करत आहेत. पण आमच्या स्वतःच्या संकुलाचं वैशिष्ट्य असं आहे की हे केवळ मराठीचा विभाग हा कार्यक्रम आयोजित करत नाहीये, तर भाषा, वाङ्मय आणि संस्कृती अभ्यास संकुल यांच्या संयुक्त विद्यमानं यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ हा कार्यक्रम पंधरवडा साजरा करत आहे. एकाच छताखाली अनेक भाषांचं अध्यापन आणि संशोधन होतं, असं हे महाराष्ट्रातील एकमेव जागा आहे, अनोखी जागा आहे, हे मी आपणाला सांगेल. त्याच्यामुळं
या पंधरवड्याच्या आयोजनामध्ये केवळ आणि केवळ मराठीचे प्राध्यापक आणि विद्यार्थीच सहभागी नाहीत, तर आमच्या सोबत इंग्रजीचे प्राध्यापक, इंग्रजीचे विद्यार्थी, फ्रेंच आणि स्पॅनिश या भाषांचेही अध्यापक हे सहभागी झालेले आहेत. म्हणजे मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी अन्य भाषा भगिनी या आमच्या व्यासपीठावरती एकत्रित आलेल्या आहेत. हे मी या ठिकाणी अत्यंत कृतज्ञतापूर्वक नमूद करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सन्माननीय सचिव आणि मराठीतील एक ख्यातनाम कवयित्री आदरणीय मीनाक्षी पाटील मॅम यांना अशी विनंती करतो की महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीनं आपण या ठिकाणी भूमिका मांडावी आणि या पंधरवड्याच्या संदर्भातलं स्वागतपर भाषण द्यावं. आदरणीय मीनाक्षी पाटील मॅम. नमस्कार. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा वाङ्मय आणि संस्कृती संकुल आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या मनापासून शुभेच्छा देते. आता सुरुवातीलाच वाडीकर मॅडमने सांगितलं की शासनाने अनिवार्य केलाय म्हणून आपण हा कार्यक्रम करत नाही आहोत, तर आपण स्वयंप्रेरणेने आणि स्वयंस्फूर्तीने हा कार्यक्रम करत आहोत. मला खूप आनंद होतोय की आजच्या आपल्या या कार्यक्रमाला आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय भोसले सर उपस्थित आहेत. उद्घाटक अशोक नायगावकर सर आमचे कविवर्य आमच्या मंडळाचे सदस्य राहिलेले आहेत, ज्यांच्यावर मी काम केलेलं आहे. आणि सन्माननीय डॉक्टर बिसेन सर, डॉक्टर वाघमारे सर, डॉक्टर केशव देशमुख सर आमच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य, ज्यांच्याबरोबर अनेक बैठकींना मी उपस्थित राहिलेले, त्यांचं काम पाहिलेलं आहे. त्यानंतर आपल्या शैलजा वाडीकर मॅडम आणि सकाळपासून ज्यांच्या संपर्कात होते असे पृथ्वीराज तौर सर. एकूण लक्षात आलं वाडीकर मॅडमच्या बोलण्यातनं आणि तौर सरांच्या बोलण्यातनं की आपण प्रचंड उत्साहात या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि तुम्हाला एक चांगली अशी परंपरा लाभलेली आहे. ज्या पद्धतीने तुमचे विद्यार्थी म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आहेत, राज्यांगण पुरस्कार विजेते विद्यार्थी आहेत, अशा एका संकुलात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम सुंदर पद्धतीने साजरा होतो, याचा मला मनापासून आनंद होतोय. मी जी कार्यक्रम पत्रिका बघितली त्या कार्यक्रम पत्रिकेतले विषय पण अप्रतिम, अगदी समकालीन, ज्याला कंटेम्पररी असे समकालीन असे जे म्हणतो, असे समकालीन विषय घेणं फार महत्वाचं आहे आणि ते आपण घेतलेले आहेत. आणि त्या या संपूर्ण पंधरवड्याच्या कार्यक्रमात या सुंदर कार्यक्रमांचा आस्वाद विद्यार्थ्यांना घेता येणार आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आजच्या या कार्यक्रमाला अगदी वेगवेगळ्या स्तरातली मंडळी उपस्थित आहेत, त्यामुळे मी थोडक्यात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचं जे काज आहे, एकूण उपक्रमांचं स्वरूप जे आहे त्याची थोडक्यात माहिती देते आपल्याला. 1960 साली मंडळाची स्थापना झाल्यानंतर ते आतापर्यंत मंडळाने खूप वैविध्यपूर्ण उपक्रम राबवलेले आहेत आणि मला या आपल्या व्यासपीठावरून काही त्यातल्या उपक्रमांची माहिती द्यायला विलक्षण आनंद होईल. कारण असं आहे की आतापर्यंत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ हे सामाजिक म्हणजे आपले सोशल प्लॅटफॉर्म जे आहेत, फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा किंवा इतर काही माध्यम आहेत, त्या माध्यमांवर नव्हतं. तर आता प्रथमच आणि कोविडच्यामुळे आपण आज सगळेजण एका ठिकाणी उपस्थित आहोत झूमच्या माध्यमातनं. तर ह्या तांत्रिक माध्यमांचा आम्हाला खूप उपयोग झाला या लॉकडाऊनच्या काळात, कोरोना काळामध्ये. आणि अनेक उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणच्या विद्यापीठांच्या साहाय्याने, साहित्य संस्थांच्या मदतीने करता आले. तर मी सांगत होते की 1960 साली साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना झाल्यापासून मंडळाने अत्यंत मौलिक अशी प्रकाशनं प्रकाशित केलेली आहेत. इतके अप्रतिम ग्रंथ आहेत की ज्याचा आस्वाद आपल्याला घ्यायचा असेल तर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या संकेतस्थळाला आपण जरूर भेट द्यावी. एक आनंदाची गोष्ट अशी आहे की 444 पुस्तकांचं ई-बुक आम्हाला करता आलेलं आहे आणि तुम्ही कुठेही बसून त्या पुस्तकांचा आस्वाद घेऊ शकता. ई-बुक, ई-मोबी, ई-पब या माध्यमात ती पुस्तकं उपलब्ध आहेत. आणि केवळ पुस्तक प्रकाशन इथपर्यंतच, म्हणजे या उपक्रमापर्यंतच मंडळ थांबलेलं नाहीये. तर कालानुरूप जसजशा विविध गोष्टी बदलत गेल्या, ह्या सगळ्या स्थित्यंतराबरोबर मंडळाने देखील अनेक नवीन उपक्रम सुरू केले. म्हणजे 19 आपल्या आता 2010 ला जे सांस्कृतिक धोरण आलं महाराष्ट्र शासनाचं, या सांस्कृतिक धोरणाने इतक्या सुंदर सूचना केल्या आहेत की त्या सूचनांच्या अनुषंगाने मंडळाने खूप चांगले उपक्रम सुरू केले आहेत.
आणि मराठी भाषा विभाग स्वतंत्र स्थापन झाल्यानंतर तर खूप उत्साहात आम्ही सगळी मंडळं म्हणजे आमचं विश्वकोश निर्मिती मंडळ असू दे, राज्य मराठी विकास संस्था असू दे, भाषा संचालनालय असू दे आणि आमचं मंडळ असू दे, की खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सर्वांना सामावून घेता येणारे उपक्रम करता यावेत, या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्याचाच भाग म्हणून भाषा संवर्धन पंधरवडा, वाचन प्रेरणा दिन यासारखे उपक्रम आपण सुरू केलेले आहेत. आता आपण वाडीकर मॅडम बोलताना म्हणालेले, की आपल्याकडच्या विद्यार्थ्यांना खूप छान चांगले पुरस्कार मिळालेले आहेत वाङ्मयाचे. तर तोच धागा पकडून मला सांगावसं वाटतं, की साहित्य संस्कृती मंडळाची नवलेखक अनुदान योजना ही खूप सुंदर योजना आहे. ज्याच्या माध्यमातून ज्याचं एकही पुस्तक प्रकाशित झालेलं नाही असा कुणीही लेखक बनू इच्छिणारा या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की नवलेखक घडवणाऱ्या ज्या काही कार्यशाळा मंडळाकडून आयोजित केल्या जातात, त्यांचं प्रमाण आम्ही आता वाढवणार आहोत आणि ह्या मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात तर आपण अगदी खूप प्रमाणात विविध वाङ्मय प्रकाराच्या लेखनाच्या कार्यशाळांचं आयोजन केलं आणि त्याचा लाभ अनेकांना झाला. आम्हाला खूप त्या पद्धतीने मेलवरून, फोनवरून संपर्क करण्यात आला विद्यार्थ्यांकडून, अनेक होतकरू लेखकांकडून, की नवलेखक कार्यशाळांचं आयोजन जास्तीत जास्त प्रमाणात झालं पाहिजे आणि मंडळाचा हाच मानस आहे, की आगामी काळात आपल्यासारख्या म्हणजे विद्यापीठांच्या स्तरावर म्हणा, महाविद्यालयांच्या स्तरावर म्हणा, सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने जर आपल्याला कार्यशाळांचं आयोजन करता आलं, तर अगदी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल आपल्याला आणि हाच आपला मानस आहे, की जास्तीत जास्त नवलेखक घडावेत. या बरोबरीनेच मला सातत्याने आम्हाला म्हणजे फोन येतात, की मंडळाची पुस्तकं कुठे मिळतील बाबा? म्हणजे मंडळ खूप सुंदर पुस्तकं प्रकाशित करतं, पण ती पुस्तकं मिळत नाहीत किंवा कुठे मिळतील? अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांना प्रश्न आम्हाला विचारले जातात. तर त्या अनुषंगाने आपल्या व्यासपीठावरून मला सांगायला आनंद होतोय, की अगदी उद्यापासून सोमवारपासून आम्ही एक उपक्रम सुरू करत आहोत, की महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये अ, जिल्ह्यांच्या गावी 36 ग्रंथवितरक आम्ही नेमलेले आहेत. आणि ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातल्या माणसाला मंडळाचं कुठचंही पुस्तक हवं असेल, तर त्याला संपर्क करता येईल, अशांची आम्ही यादी देणार आहोत आमच्या Facebook पेजवर. ते थोडक्यात मला सांगायचं आहे, की मंडळ आता तंत्रस्नेही होऊन अ, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायचा आमचा मानस आहे. आणि विद्यार्थ्यांना खूप प्रश्न असतात. म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आम्हाला सतत विचारणा असते, की तुमची पुस्तकं कुठे मिळतील? तर त्या अनुषंगाने एक पाऊल आपण उचललेलं आहे. मंडळाकडनं नियतकालिक जी अनुदानं दिली जातात नियतकालिक संस्थांना, तर ती पण एक खूप चांगली योजना आहे, की वाङ्मयीन उत्तम उपक्रम राबवणाऱ्या ज्या काही वेगळ्या संस्था आहेत, त्यांच्या माध्यमातून वाङ्मयीन नियतकालिकं सुरू केलेली आहेत. अशा नियतकालिकांना मंडळाकडून अनुदान दिलं जातं. आणि मला सांगायला अजून एक आनंद होईल, की बऱ्याच जणांना मंडळाचे उपक्रम माहिती असतील नसतील, तर मंडळाच्या वेबसाईटला आपण जरूर भेट द्या. मंडळाच्या वेबसाईटवर खूप व्यवस्थित माहिती दिलेली आहे मंडळाच्या उपक्रमांची आणि 2010चं जे सांस्कृतिक धोरण आलं, त्यात एक खूप सुंदर विचार पुढे आला, की अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडनं जे अखिल भारतीय संमेलन आयोजित केलं जातं, त्या म्हणजे मुख्य प्रवाहातलं जे संमेलन आहे, त्याला शासनाकडून अनुदान दिलं जायचं. तर त्याच धर्तीवर आपल्या मुख्य प्रवाहाव्यतिरिक्त जे अनेक प्रवाह आहेत साहित्यातले, अशा विविध प्रवाहांना, उपेक्षित प्रवाहांना सामावून घेता यावं. वेगवेगळ्या विचारांना सामावून घेता यावं, या दृष्टीने आपण अन्य संमेलन अनुदान योजना सुरू केलेली आहे. आणि त्या योजनेला खूप सुंदर प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमधनं आपण अन्य संमेलनांचं आयोजन करतो आहोत. तर या व्यासपीठावरून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते, संस्कृती मंडळाच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आपण जेवढे जास्तीत जास्त सहभागी होऊ, तेवढं आपल्यालाही म्हणजे जसं वाडीकर मॅडम पुन्हा-पुन्हा त्यांनी 2-3दा तो शब्द वापरला, की शासनाने अनिवार्य केलेलं नाहीये. तर आपण स्वयंस्फूर्तीने करतो. ती चळवळ पुढे जावी. तर ही चळवळच झालेली आहे आता वाचन प्रेरणा दिन असू दे किंवा भाषा संवर्धन पंधरवडा असू दे. खूप उत्साहात सगळेजण सहभागी होत आहेत. तर ही जी पालखी घेतलेली आहे आपण भाषेच्या प्रचाराची, प्रसाराची, तर ही पालखी पुढे नेण्यासाठी विद्यापीठं म्हणा, महाविद्यालय म्हणा, वेगळ्या साहित्य संस्था म्हणा, आपण सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे आणि आपल्या आपापल्या परीने खालीचा वाटा यात नक्की उचलला पाहिजे. मला असं वाटतं मंडळाच्या योजनांविषयीची माहिती तुम्ही मंडळाच्या वेबसाईटवर नक्कीच वाचू शकाल. तुम्ही सगळेजण म्हणजे वाडीकर मॅडम जे म्हणालात, की त्यांच्या काही सहकाऱ्यांनी सांगितलं, की आम्हाला नायगावकर सरांना ऐकायचंय. त्याच्यामुळे त्यांनाच नाही तर मला पण नायगावकर सरांना ऐकायचंय. त्याच्यामुळे जास्त वेळ मी घेत नाही.
मंडळाच्या वेबसाईटला आपण जरूर भेट द्या. मंडळाचं जे फेसबुक पेज आहे त्याला आपण सगळ्यांनी भेट द्या आणि तुमच्या काही सूचना असतील त्या नक्की आम्हाला करा. जेणेकरून मंडळाबरोबर आपण सगळेजण मराठीचा प्रचार प्रसार खूप चांगल्या पद्धतीने करू शकू. ही माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. तर मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा मनापासून स्वागत करते आणि आपल्या सगळ्या आयोजकांचे वाडेकर मॅडम, तौर सरांचे मनापासून आभार मानते. की इतका सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे आपण आणि यापुढे ही आपली सुरुवात आहे. हे आपण सतत चालू ठेवूया. नायगावकर सरांना ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात. तर आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी आयोजकांना विनंती करते. मला बोलू दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद मॅम. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे विविध उपक्रम, त्यांच्या योजना याबद्दल आपण सविस्तर माहिती दिलीत. यासाठी नव्या लेखकांबद्दल कारण ही माहिती या नव्या लेखकांना आणि वाचकांना पोहोचणं ही अत्यंत गरजेची बाब होती. आपण एका महत्वाच्या मुद्द्याचा उल्लेख केला की महाराष्ट्र शासन हे मुख्य प्रवाहातल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अनुदान देतं. त्या धर्तीवर निरनिराळ्या साहित्य संमेलनांनाही अनुदान देण्याची योजना त्यांच्याकडे आहे. मी अत्यंत नम्रपणे आणि आनंदानं हे या ठिकाणी सांगतो की आदरणीय कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले सर यांच्या विचारातून आणि माननीय व्यवस्थापन परिषद, माननीय अधिसभा आणि विद्वत परिषद यांच्या मान्यतेनं आम्ही गतवर्षी विद्यापीठामध्ये विद्यापीठाच्या कॅम्पसवरती विद्यार्थ्यांच्या राज्यव्यापी साहित्य संमेलनाचं आयोजन करणार होतो. तथापि कोविड काळामुळं आम्ही ते करू शकलो नाहीत. पण माननीय कुलगुरू सरांची तशी इच्छा होती आणि त्यांनी ती वेळोवेळी बोलूनही दाखवलेली होती. आम्हाला आनंद वाटेल की हा उपक्रम आम्ही जर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सोबत या आगामी काळामध्ये जर पुढे घेऊ शकलो तर. खरं तर आता माननीय संचालक आणि मान्य सचिव या दोघांनी म्हटल्याप्रमाणे आपण अशोक नायगावकर सर यांचं उद्घाटकीय वक्तव्य आणि त्यांच्या कविता ऐकायला उत्सुक आहात. अशोक नायगावकर सर यांचं नाव माहीत नसेल असा कवितेचा रसिक महाराष्ट्रात दुर्मिळ असेल असं मला स्वतःला वाटतं आहे. व्यक्तिशः मी मागच्या 25 वर्षापासून त्यांच्या कविता ऐकत आलेलो आहे आणि त्यांच्या अनेक कविता मला मुखोद्गत आहेत. वाईचा जन्म आहे डॉक्टर श्रीयुत अशोक नायगावकर सर यांचा आणि ते दीर्घकाळ बँक ऑफ बडोदा मध्ये कार्यरत होते आणि नंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. खरं तर त्यांची स्वेच्छानिवृत्ती ही मराठी कवितेचं भलं करून गेली असं मला वाटतं. कारण महाराष्ट्रभर पायाला चाकं लावून फिरणारा हा कवी आहे. पूर्वीच्या काळात वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि करंदीकर यांनी जे कविता वाचनाचे प्रयोग महाराष्ट्रामध्ये केले तसे प्रयोग नंतरच्या अलीकडच्या काळामध्ये 90च्या दशकानंतर हे अशोक नायगावकर सर आणि त्यांच्या मित्रमंडळींनी महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत. कवितांच्या गावा जावे हा त्यांचा अत्यंत लोकप्रिय आणि रसिकप्रिय आणि अभिजात अशा प्रकारचा कविता वाचनाचा कार्यक्रम आहे. तो आपल्यापैकी अनेकांनी नक्कीच ऐकला असेल. वाटेवरच्या कविता हा अशोक नायगावकर यांचा कविता संग्रह 1993 मध्ये ग्रंथाली या मान्यवर प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केलेला होता. महाराष्ट्र शासनाचा केशवसूत वाङ्मय पुरस्कार हा या संग्रहासाठी त्यांना मिळाला. याशिवाय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचा विशाखा पुरस्कारही या संग्रहाला मिळाला. याशिवाय आचार्य अत्रे प्रतिष्ठान सासवड किंवा जगद्गुरु तुकोबाराय पुरस्कार आणि आद्य कवी मुकुंदराज पुरस्कार असे अनेक सन्मान या संग्रहासाठी अशोक नायगावकर सर यांना मिळालेले आहेत. अशोक नायगावकर सर यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते विनोदी वाटतात, मध्येच सामाजिक व्यंगावरती प्रहार करतात, मध्येच विडंबन करतात आणि हे सगळं करता करता समाजातल्या ज्या एकूण अनिष्ट चालीरीती आहेत, परंपरा आहेत त्याच्यावरती आसूड ओढतात. म्हणजे हसवता हसवता वास्तवाची जाण करून देणारा असा हा मराठीतला अत्यंत महत्वाचा कवी आहे. अनेक वर्ष दैनिक लोकसत्ताचा हास्यरंग ही जी पुरवणी आहे याचं अतिथी संपादन त्यांनी केलेलं आहे. कवितांच्या गावा जावे हे स्वतंत्र पुस्तक त्यांच्या नावावरती आहे. झी मराठी यांच्या वतीनं आणि अनेक संस्थांच्या वतीनं विविध पुरस्कार देऊन आदरणीय नायगावकर सर यांचा वेळोवेळी गौरव करण्यात आलेला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद
हे त्यांनी भूषवलेलं आहे. मी आदरणीय नायगावकर सर यांना विनंती करतो की कृपया आपण आपलं उद्घाटकीय वक्तव्य द्यावं, या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं आणि मार्गदर्शन करावं, कविता वाचन करावं, ही नम्र विनंती. आदरणीय अशोक नायगावकर सर. सर माईक सुरू करा. नायगावकर सर, कृपया माईक सुरू करा. झाला का? होय झाला सर, सुरू? आवाज येतो. हो हा. हो. प्रथमतः आदरणीय कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले, त्यानंतर आत्ताच ज्यांनी आपलं वक्तव्य या उद्घाटनपर याच्यामध्ये दिलं त्या माननीय मीनाक्षी पाटील, सचिव साहित्य संस्कृती मंडळ, त्यानंतर विद्यापीठाचे माझे साहित्यिक प्रांतातले समीक्षा कविता या प्रांतातले मित्र केशव देशमुख, आमचे कविमित्र तौर आणि वाडीकर मॅडम, या सर्वांना मी प्रथम नमस्कार करतो. आणि त्याहून अधिक म्हणजे ज्याचा उल्लेख उभय गंगा तीर असा केला जातो, त्या मराठीचा जो वटवृक्ष जिथून सगळीकडे फोफावत गेल्या त्या गोदा तीराला, त्या गोदेला, त्या गोदा मातेला आणि नांदेडच्या त्या सबंध परिसराला, स्वामी रामानंद तीर्थांच्या स्मृतीला मी वंदन करतो. मी त्यांना एकदा मनमाडला लहान असताना बघितलेलं आहे आणि त्यांनी एका वहीमध्ये मला शाळेत असताना खादी वापरा असा संदेशही दिला होता. तर त्या सर्व मराठवाड्याची जी ऐतिहासिक परंपरा आहे त्या परंपरेला मी वंदन करतो. आणि आजचा हा जो मराठीचा 15 आहे तर त्याचं या विद्यापीठामध्ये त्याचं असं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि तो मला सन्मान दिल्याबद्दल या सर्व मंडळींचे मी आभार मानतो. गेली वर्षभर सबंध पृथ्वीच्या इतिहासात म्हणूया असं अभूतपूर्व अशा काहीतरी एका दुष्टचक्रामध्ये आपण सगळेजण अडकलेलो आहोत, अजूनही पूर्णपणे बाहेर पडलो तशातलं नाही. तर त्या मनस्थितीच्या 2 कविता मी सुरुवातीला सादर करतो. म्हणजे त्यातली एक सुरुवातीची कविता ही असहायता नावाची गोष्ट आहे की काय करावं काय करू नये अशी एक अवस्था, त्याची एक कविता आहे. तर तिचं नाव आहे सगळ्या एन्सायक्लोपीडितांना. सगळ्या एन्सायक्लोपीडितांना रात्र पेंगते उत्तर रात्रीपर्यंत, मिटत नाहीत डोळे, सकाळ सुस्तावलेली भल्या पहाटे जागीच, आणि कपाळावर हात मारत आता पुन्हा उजाडणार म्हणत. काल काय झालं काही लक्षात नाही, खरं तर कालही काही घडलेच नाही. आणि त्याच्या आदल्या दिवशी देखील कालनिर्णय दुरुस्त करावा लागणार. अधिक मार्च, अधिक एप्रिल, अधिक मे, बंद करा हा 2020चा खेळ. स्टेडियमचं हॉस्पिटल झालंय, 21ची आवर्तने सुरू करा म्हणावं. वर आकाशाला एक लाल बुंद गळू फुटलंय, त्याच्या झळा निघाल्यात. माझ्या पोटात एक उत्तर आधुनिक खड्डा पडलाय. मी तपासतोय भुकेचा अधिबंध. म्हणजे हे केव्हा? तर त्या एक्सप्रेसवे वरनं, महामार्गावरून हजारो लाखो लोक बोचकी पाठीशी घेऊन आपल्या गावाकडे जात होते. त्यांना अन्न करत होते. तर तपासतोय भुकेचा अधिबंध. मी 29 मजल्यावरच्या पेंट हाऊस मधून हवेत उडालो थेट, आणि कंपन्यांच्या लाखो लिटरच्या अजस्त्र टाक्या खंगाळून घेत त्यात डाळ शिजवली टँकर भर, भात रटरटवला आणि वाटून टाकला. पोटभेद न करता सगळ्या एन्सायक्लोपीडितांना मी पालखीत
गहू, डाळ, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मीठ, मिरची, मसाला, गहू, डाळ, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मीठ, मिरची, मसाला ठेवून त्यांची धान्य दिंडी काढली. त्यांची धान्य दिंडी काढली आणि उपवास पारणे हाची ताळेबंद, उपवास पारणे हाची ताळेबंद हा तुकोबांचा अभंग म्हणत नाचत सुटलो, नाचत सुटलो. तर ही 4-5 महिन्यावरची पूर्वीची अवस्था होती. आणि आजचा योग काय आपण साधलाय बघा, या उद्घाटनाचा, या मराठीच्या पंधरवड्याचा योग बघा, की त्याच याच्यावरती त्याच अरिष्टाचं निरसन व्हावं, नष्ट व्हावं. तर म्हणून आजच सगळ्या भारत देशात अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत ही लस द्यायला आज सुरुवात होतीये. तर हे किती योगायोग आहे खरं म्हणजे आपला. हे अरिष्ट एका बाजूला नष्ट होत आहे आणि आपण आपला मराठीचा हा एक सांस्कृतिक उत्सव करतो आहोत. तर त्याचीच एक कविता नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी लिहून झालेली ही कविता बघा. उजाडतंय, 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 आता आताच क्वारंटाईन मधून बाहेर पडते पृथ्वी, आता आताच क्वारंटाईन मधून बाहेर पडते पृथ्वी. बंद पडला होता तिचा मॉर्निंग वॉक, बंद पडला होता तिचा मॉर्निंग वॉक. बेडवरच होती. जराशी भोळ येईल चालताना, जराशी भोवळ येईल चालताना, तिला थोडी तिरकी देखील वाटेल, थोडी तिरकी देखील भासेल चालताना. अशक्तपणा आलाय ना, पण येईल हळूहळू लाईनीवर, येईल हळूहळू लाईनीवर, सुरळीत होईल सर्व. थोडी कोवळी उन्हे पिऊ द्यात, इतकं जीवावरचं दुखणं परतवलं तरी सांगते सूर्याला टेचात, इतकं जीवावरचं दुखणं परतवलं तरी सांगते सूर्याला टेचात. केलीच की नाही प्रदक्षिणा पूर्ण, केलीच की नाही प्रदक्षिणा पूर्ण, वाजलेच की नाही उद्यापनाचे फटाके, 1 जानेवारीला वाजलेच की नाही उद्यापनाचे फटाके. चमचमल्या माळा, लकाकले आभाळ, सिडनी मेलबर्न पासून एले पर्यंत, लॉस एंजेलिस पर्यंत मी बघ रोज घरात काय चाललंय फिरून येते, रोज घरात काय चाललंय फिरून येते आणि बाहेर पण चक्कर मारते, बाहेर पण चक्कर मारते. तू नुसता उगवत राहा, तू नुसता उगवत राहा ठोंब्यासारखा, तू नुसता उगवत राहा ठोंब्यासारखा. मी वेड्यासारखी तुझ्या भरवशावर वाटलं होतं भस्म करशील एप्रिल मेच्या काहिलीत, एप्रिल मेच्या काहिलीत जाळशील सारं अरिष्ट, जाळशील सारं अरिष्ट. कसं काय म्हणून तर तुला रात्रीची संचारबंदी लावली आहे, म्हणून तर तुला रात्रीची संचारबंदी लावली आहे. शाप आहे तुला, किती विनवण्या केल्यास तरी. मी खूप समजावलं तिला, पृथ्वीला. होतो स्वभाव चिडचिडा आजारातून उठल्यावर, होतो स्वभाव चिडचिडा आजारातून उठल्यावर. सिस्टर नर्स आया बाया डॉक्टर सगळ्यांनी औक्षण करा तिचं, फुलं उधळा. मान आहे या साऱ्यांचा. आता विसरा झालं ते झालं. उघडादारे अंगणवाडीची होऊ द्या चिवचिवाट, होऊ द्या चिवचिवाट, होऊ द्या गलका, मनोरा रचू द्या. पडू द्या एकमेकांच्या अंगावर त्यांना. अप्पा अण्णा तात्या सावकाश उतरा जिना. काकू कोपऱ्यापर्यंत जाऊन या जरा, पहिल्या लाईट पर्यंत अडखळाल क्रॉस करताना. सवय गेली ना, आपण काळजी घ्या. आणि हे बघा रे विद्यार्थ्यांनो, जेई सीईटी नीट परसे भज झालंय ना डोक्याचं, ते बघ, ते सगळं लाईनीवर येणार आहे आपोआप, सगळं लाईनीवर येणार आहे आपोआप. अरे बाबा, ते 20 नव्हतं,
अरे बाबा, ते विष नव्हतं, ते विष होतं, विष. ते विष होतं, विष. ते उतरवलंय फायझर ऑक्सफर्ड सेरमनं. ते उतरवलंय फायझर ऑक्सफर्ड सेरमनं. अण्णा म्हणालेच होते कुठला तरी पापग्रह येणार आहे जगाच्या पत्रिकेत. कुठला तरी पापग्रह येणार आहे जगाच्या पत्रिकेत. तो गेला बघा, नाहीसा झाला. काहीतरी गोडधोड करा रे, काहीतरी गोडधोड करा रे. केक भरवा उदंड आयुष्याला, केक भरवा उदंड आयुष्याला. उजाडतंय, उजाडतंय, उजाडतंय. तर अशी ही कवीवर अशा प्रकारची कविता लिहायची पण वेळ येते आणि त्याच्याबद्दल खरोखर अशी कविता लिहायची. ऐकू येत आहे ना सगळ्यांना? येस सर, येस सर. आता आपण जरा थोड्याशा वेगळ्या कवितांकडे वळूया. तर तेव्हा आणि आता एक मुळाक्षरांची कविता आहे बघा. भाषेचंच स्वरूप, भाषेचंच आणि आपल्या देवनागरी लिपीचं हा सगळा उत्सव आहे. तर तेव्हा आणि आता बघा कसं असतं. तेव्हा कमळाचं तळ घेऊन यायचा, कमळाचं तळ घेऊन यायचा. खच अगदी खरं वाटत राहायचं, खच अगदी खरं वाटत राहायचं. थुई थुई नाचत यायचा मोरासारखा, थुई थुई नाचत यायचा मोरासारखा. पला परते 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 म्हणत पारंबीवर झुलत राहावंसं वाटायचं, पारंबीवर झुलत राहावंसं वाटायचं. द पसरून जायचा दव पहाटेवर, द पसरून जायचा दव पहाटेवर. गची तर गंमतच वाटायची, गची तर गंमतच वाटायची. फला असायचा फावला वेळ, फला असायचा फावला वेळ. लवकर ये म्हणायचा वेलीच्या वेलांटीतून, लवकर ये म्हणायचा वेलीच्या वेलांटीतून. हळुवार पावलांनी यायचा हलत डुलत, यायचा हलत डुलत. आणि माती बाजूला सारली, माती बाजूला सारली की केशर पिवळ्या मुळाक्षरांच्या रेषा हलत राहायच्या, केशर पिवळ्या मुळाक्षरांच्या रेषा हलत राहायच्या. तेव्हा आता कुठे भरकटत गेला भलत्याच दिशेने, कुठे भरकटत गेला भलत्याच दिशेने. अला आत ये बस म्हणावंसं वाटत नाही, अला आत ये बस म्हणावंसं वाटत नाही. बडबडत राहतो बार मध्ये बका बका कोंबत, बडबडत राहतो बार मध्ये बका बका कोंबत. कुडतो आतल्या आत, कुडतो आतल्या आत. काडी ओढत धुराच्या वलयात. खच खरं खोट देवाला ठाऊक खरकट, खच खरं खोट देवाला ठाऊक खरकट. थरथरतो थडग्यातल्या थडग्यात, थरथरतो थडग्यातल्या थडग्यात. पळाला पार सीमेवरून पासपोर्ट घेऊन. फला फरफटत नेलं फटके दिले, गच्ची गचांडी धरली. मला पडला मार, नुसताच हळहळला, नुसताच हळहळला. धने तर धसकाच घेतला म्हणे, धने तर धसकाच घेतला म्हणे. उचला आता उशीर होईल, उचला आता उशीर होईल म्हणाला आणि सारी मुळाक्षरे बाराखडी फोडत बसली, सारी मुळाक्षरे बाराखडी फोडत बसली. तर ही थोडी मुळाक्षरांची एक कविता. यानंतर आपण आता सावित्रीबाई फुल्यांचाही आता मोठा आपण जन्मदिवस आपण साजरा केला. मध्यंतरी जिजाऊंची पण आपण खूप मोठी हे साजरी केली. तर त्यानिमित्तानं महाराष्ट्राच्या जीवनामध्ये ज्या या दोन स्त्रियांचा आणि त्यानंतरच्या एकूणच स्त्री जीवनाचा जो काही एक पुढे गेलेला आहे स्त्री जीवन, तर त्याची एक कविता मी एक दोन कविता सादर करतो. सुरुवातीला मी त्यांच्याबद्दलची एक तेव्हा आणि आता अशी कविता सादर करतो बघा. मराठवाड्याचा सुद्धा ग्रामीण भागच आहे आणि साधारण हे चित्रण आहे कदाचित ते पश्चिम महाराष्ट्रातलं असेल, पण महाराष्ट्र हा इथून तिथून सारखाच आहे मराठी जीवन. तर तेव्हा ती महिला बघा कशी आपली आजी पणजी घरात चुलीशी ते असं सकाळी सारवण केल्यावर चूल वैल
आणि एक एक असं त्या गौरीवरती थोडस हे टाकून ती जी चूल पेटवायची. तर ते सगळं बघा. हा, तेव्हा चुलीशी फू फू फुंकणी फुंकत बाईचा दमसास पणाला लागायचा. बाईचा दमसास पणाला लागायचा आणि घरभर हळूहळू धूर दरवळत आढ्याशी बिलगत झरोक्यातून वर विरत जायचा. विस्तव आपल्याच तंद्रीत राखे आड डोळ्यांची उघडझाप करत घासून चकचकीत सगळी वाद्य सज्ज, घासून चकचकीत सगळी वाद्य सज्ज, ती परात, तो हंडा, ते सतेल, ते पातेल, ते तसराळ, ही तिची वाद्य होती. घासून चकचकीत सगळी वाद्य सज्ज अवतीभोवती ही तिची सनातन बैठक. वारसा घराण्याचा रोजचाच रियाज, रोजचाच रियाज घराचा षड्ज लागायचा. सकाळी सकाळी त्या आपल्या कुठेही शाळेत 4 बुकं न शिकलेल्या आपल्या आया बाया मावशा होत्या ना, त्या एखादी स्वयंपाक करायला जेव्हा बसायच्या तेव्हा एखादी मैफल असायची. मैफल असायची, घराचा षड्ज लागायचा. सकाळी सकाळी प्रकाश पारोसा कौला आडून डोकवत राहायचा. तिच्या अवनत चेहऱ्यावर केशरी उजेड फिरायचा. केशरी उजेड फिरत राहायचा. नित्यक्रमाच्या मात्रा बाई थापत राहायची. धबधब धबधब धब. नित्यक्रमाच्या मात्रा बाई थापत राहायची. धबधब धबधब धब. परातीच्या अवकाशात तिचा अवकाश काय होतं, ती तेवढा परातीचा तो कड आहे तिथपर्यंत फिरून यायची. मुक्याने सगळ्याच रागांना सामावून घेत ही विलंबित धून, ही विलंबित धून विसावायची घरादाराच्या पोटात. सकाळची मैफल आटपता आटपता तिला वेध लागायचे संध्याकाळचे. पुन्हा संध्याकाळी कुणाचे उपवास सुटायचे, कुणाचा प्रदोष आहे, कुणाची एकादशी आहे, कुणाचा गुरुवार आहे, तर तिला वेध लागायचे संध्याकाळचे. तेव्हा आता आता 20वे शतक संपले आणि ती द्रुतलयी टुर्र लायटर धरून, आता 20वे शतक संपले आणि ती द्रुतलयी टुर्र लायटर धरून निळाशार ज्योतिषी उभ्या उभ्याने ताठ मानेने, उभ्या उभ्याने ताठ मानेने आता तिच्यावर उजेड चहू बाजूनी पहारा दिल्यागत. पूर्वीच ते काळवणलेलं धुराड किंवा तो धूर नुसता घरभर माखलाय असं ते स्वयंपाकघरातनं आम्ही बघा तिच्यासाठी काय केलं. आता तिच्यावर उजेड चहू बाजूनी पारा दिल्यागत ती क्षणभर शांत. तिसरा शिट्टी सरशी पुन्हा लगबगीत धावपळीत गडबडीत तिची कॅसेट सीडी झालेली झाकपाक करून डबे भरून किचनच्या बाहेर मोकळ्या जगात घामेजलेली ती इवल्याशा घड्याळाबरोबर सेकंद काट्यासरशी धावते मस्टर गाठायला. आणि सगळं घर बेहोश तिच्या रिमिक्सवर. बाई ग, घमेल्यातल्या अग्निभोवती सुरू होतात तुझे फेरे, घमेल्यातल्या अग्निभोवती सुरू होतात तुझे फेरे आणि चालूच राहतं अग्निदिव्य सकाळ संध्याकाळ, आणि चालूच राहतं अग्निदिव्य सकाळ संध्याकाळ. तर ही एक स्त्री जीवनावरची अशी एक कविता. यातली पण आणखीन एक मिळवत्या स्त्रीची एक कविता सादर करतो. मिळवती स्त्री ही काही आपल्या उपनिषद काळात किंवा यादव काळात अशी कधी नव्हती. 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मग लोकहितवादींची शतपत्र असोत, ज्योतिबांनी सावित्रीबाईंनी वाड्यात काढलेली शाळा असो, शाहू महाराजांनी उघडलेली 18 पगड जातींसाठी उभारलेली ती वसतिगृह असोत, आगरकर असोत, सगळे जे जे कोणी या महाराष्ट्रामध्ये होत गेले त्या त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे ही स्त्री आज मिळवती झालेली आहे. आणि ती मिळवती स्त्री ती पूर्वी फक्त रांधावाडा उष्टी काढा एवढंच करायची. आज ती 2 तास 4 तास 6 तास कुठेतरी नोकरी करते आणि सकाळी निघताना सगळ्यांसाठी कुठेतरी सकाळी कुकर लावते, पोळी भाजीचे डबे भरून ठेवते तिच्या नवऱ्यासाठी, तिच्या मुलांसाठी, शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी, सगळ्यांसाठी. अशी ती तिची कार्यक्षमता ही पुरुषांच्या तुलनेत आज दुप्पट वाढलेली आहे. आणि पुरुष मात्र पूर्वी जशी एक नोकरी करायचा तशी आता एक नोकरी करतो. म्हणजे पुरुषांच्या कार्यक्षमतेत फारशी वाढ झालेली नाही. महिला मात्र 2 नोकऱ्या करायला लागलेल्या आहेत. त्या महिलांची कार्यक्षमता आता वाढलेली आहे. आणि एकेकाळी कसं सरंजामी वातावरण होतं, तर आपल्या बैठकीच्या खोलीत किंवा ओसरीवरती टक्के लोड गाद्या असं सगळं अंथरलेलं आणि पानदान असायचं.
मग त्या कारभारी किंवा घरातल्या प्रमुख माणसाचा नुसता असा आवाज आला की आज स्वयंपाकघरात कळायचं की काहीतरी पुरुष मंडळी बाहेर आलेली आहेत. मग त्या सांगायच्या की जा रे जोडे मोजून ये. जोडे मोजून ये म्हणजे किती माणसं आले. ते एक सूचकता होती. त्या काळात सूचकता, आताही आहे सूचकता. आताही त्या रिक्षाच्या मागे लिहिलेलं असतं दादाचा आशीर्वाद. पण त्या दादाच्या आशीर्वादचा अर्थ असा की दादाचा प्रॉव्हिडंट फंड त्या त्या रिक्षामध्ये गेला, असा त्याचा अर्थ. तर त्या महिला पुरुष मंडळी बाहेरची बसलेली असताना पुढच्या ओसरीवर येत नसत, दिवाण खाण्यासाठी येत नसत. स्वयंपाकघरातनच ती जे चहाचं कब्बशा किंवा सरबत किंवा उपमा वगैरे काहीतरी देत असत. आता सगळं बदललंय. आता आमच्याकडे कोणी आलं, माझ्या मुली, माझी मिसेस, माझी पत्नी तिथंच उभे राहतात. इतका सगळा काळ बदललाय आणि आम्हीही बदललोय. आम्ही घरात कामं करतो. आता परवा दिवाळीमध्ये आमच्याकडे चकल्या बनवायला घेतल्या होत्या. तर लवकर जेवण आटपून आणि आम्ही इतकं घरात कोऑपरेट करतो, सहयोग म्हणजे सहकार करतो, की मी कोपऱ्यात निमूटपणानं सोफ्यावर बसून टीव्ही बघत होतो आणि म्हटलं मला 4:30ला चहा करून देऊ नका. मला आज तुमचं सगळं दिवाळीचं चकल्या करून झाल्यावर दिलात तरी चालेल. म्हणजे असं काही नाही, चुकूनही बोललो नाही, की मी स्वतः उठून माझा चहा करून घेईन. तर आमची मुलगी ते पीठ मळत होती आणि पत्नी त्या तळायला बसली होती. तर माणसाला कशी दुर्बुद्धी सुचेल सांगता येत नाही. मी सहज मुलीला म्हटलं, की "अगं मी देऊ का थोडं पीठ मळून आणि त्या यंत्रामध्ये पीठ घालून चकल्या पाडून देऊ का?" तर मला वाटलं आमची मुलगी म्हणेल, "बाबा तुम्ही कशाला, तुम्ही कशाला?" पण आजच्या मुली फार विचित्र हो. तिनं दिली की परात सरकवून बोंबला म्हटलं. बोंबला म्हटलं. कारण असा समज किती जग पुढे गेलं असलं तरी बौद्धिक कामं जी बुद्धीची कामं आहेत ती पुरुषांनी करायची आणि ही अंगमेहनतीची, कुकर लावा किंवा भाकरीवरनं पाणी फिरवा, अशी सगळी जी अंगमेहनतीची कामं आहेत ती सगळी महिलांनी करायची. पुरुषांना कसं खूप असं टेन्शन असतं तसं म्हटलं तर. आता भाकरीवर पाणी फिरवायला किंवा कुकर लावायला त्याच्यासाठी कशाला MSc किंवा तुमचं हे करायला पाहिजे, MBA वगैरे, असं आपला माझा समज. तर म्हटलं हे काय फालतू काम आहे म्हणून मी ते पीठ मळायला गेलो. अहो ते दगडासारखं घट्ट, हालेना जागचं परातीतनं, म्हणून तांब्यावर पाणी ओतलं तर ते सगळं तळ झाल्यासारखं. माझी माझी मुलगी आणि पत्नी दोघी वस्कन अंगावर आल्या. आधी स्वयंपाकघराच्या बाहेर जा. म्हणजे बघा, आपण इतक्या मनापासून मदत करायला जातो, पण महिलांकडे क्षमाशीलता नसते, सहनशीलता नसते. त्या लगेच आपल्याला जरा चूक झाली तर बाहेर काढतात आणि म्हणून आम्ही स्वयंपाकात महिलांना मदत करत नाही. हे त्याचं कारण आहे, तुम्हाला सांगतो. आता बघा, आपल्याकडच्या महिलांना किती झालं चुका झाल्या तरी बाहेर सांगताना मात्र आपल्या यजमानांना साधा कुकर पण लावता येत नाही, याचा किती अभिमान असतो. अहो ही दुपारची घटना शेजारच्या शकूला सांगताना ती म्हणते, "अगं शकू, इकडे दार नको उघडू. आमच्या यांनी काय गंमत केली, आज ते पीठ मळायला घेतलं आणि ते घट्ट लागलं म्हणून तांब्यावर पाणीच ओतलं. सगळी भाजणी फेकून द्यावी लागली." ती म्हणते, "तुझे काहीच नाहीत, आमच्या यांची गोष्ट ऐक. मी मी भाजी घ्यायला खाली उतरले. मी यांना म्हटलं दुधाकडे बघा, दुधाकडे नुसते बघत बसले." तर भारतीय जीवनाचं जे खरं यश कशात असेल तर या ज्या महिला आहेत त्या महिला कार्यक्षम आहेत. महिलांच्या मुळे हा देश टिकून आहे आणि हे सगळं कुटुंब व्यवस्था टिकून असण्याचं सगळं श्रेय हे महिला वर्गाकडे जातं. त्या महिलांना, त्या नोकरी करणाऱ्या महिलांना ही कविता ऐकून अर्पण करतो. खर तर महिला कशा की नोकरी झाल्यानंतर ती स्टेशनवर किंवा बसमधनं उतरल्यानंतर त्या बाजारात पिशवीमध्ये काहीतरी कोबी, कांद्याची पात किंवा हे सगळं गाजरं वगैरे सगळं, मीठ, मिरची, मसाला सगळं टाकून आल्या की दरवाजाच्या तिथे चपला काढून डायरेक्ट किचन मध्ये जातात, स्वयंपाकघरात जातात. पुरुष बघा, ऑफिस मधनं आला की तो
त्याच्या चपला काढून त्या पहिल्यांदा तो फॅन आहे ना तो पंखा ऑन वर करतो आणि त्या आराम खुर्चीमध्ये असा काय तो वरचं एक बटन काढून असा रेलतो खुर्चीला की जसं काय वाघ मारून आलाय ऑफिस मधनं. बघा तुम्ही, म्हणजे माझी पत्नी 36 वर्ष नोकरी करून म्हणजे रिटायर होताना निवृत्त होताना ती ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाली. पण ती नोकरीवरनं आल्यानंतर तिला एखादा थंड पाण्याचा ग्लास भरून देण्याचं पाप मी कधीही केलेलं नाही आहे. तर त्या महिलांसाठी ही कविता बरं का. मिळवती अशीच तिंबत कणिक राहा तू, गरम तव्यावर भाज चपात्या, सजव आपल्या सिद्ध हातांनी, अन्न ब्रह्म हे रुजव पोकळीत, अखेर होता सोडून दे तू कुकर मधली वाफ अनावर, आणि शहाण्या शिटी सारखी बैस खालती शांत विसावत, बघून घे तू गृहपाठांचे, सही करीन मी रिपोर्टावरी, विसरू नको पण पेन्सिली समी, काढून देईन टोक निमुळते, कशास यंदा नवी घ्यायची, जुन्या छत्रीचा दांडा बदलू, आणिक लावू जोड आतुनी, गणवेशाला उसव खालती, अनंत असू दे तुझी नोकरी, देव करो अंडीए वाढो, देव करो अंडीए वाढो, हर महिन्याच्या पासबुकातून क्रेडिट होऊन लवंड माप, तूच घरांना पिलर इथे तूच उगवती, तूच मिळवती, काय तुझ्या बापाने द्यावे, तू तर फक्कड मासिक हुंडा, तू तर फक्कड मासिक हुंडा. तर या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कविता जरी असल्या तरी आपलं जे आत्ताच जे समाज जीवन आहे ते इतकं काहीतरी विचित्र स्वरूपाचं झालेलं आहे ना. म्हणजे आता काल आमच्या इथे तुम्हाला विश्वास नाही बसणार पण तिळगुळ देताना मारामारी झाली, तुम्हाला सांगतो. म्हणजे तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हटल्यावर आमच्या इथले ती लोक त्याला म्हणाले, गोड बोला तुम्ही कशाला शिकवताय, आमच्या आईवडिलांनी आम्हाला शिकवलं नाही का. हे अशी सगळे लोक झाले. तो नवीन वर्षाचं परवा 1 जानेवारीला मला शुभेच्छा कार्ड आलं, त्यात लिहिलं होतं नूतन वर्ष आपल्याला शहाणपणाचे जावो म्हणून. हे काय एक एक येतंय खरं सांगतो. परवा मी मध्यंतरी मी मुंबईला एका दादर भागामध्ये त्या कॉलेजच्या तिथनं चाललो होतो. तो मुलगा आला म्हणाला, नायगावकर म्हणे ते जेथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पाहते, या गाण्यामध्ये मिस्टेक आहे म्हणे. अरे म्हटलं पी सावळारामांचं इतकं इतकं सुंदर म्हटलं हे गाणं, अनेक पिढ्यांच्या ओठावर असलेलं, आणि म्हटलं अनेकांची हे गाणं गाताना गायल्यानंतर त्यांची वधू परीक्षेनंतर त्यांची लग्न जमली आणि त्यांना नातवंड झाली. म्हणजे तुला काय मिस्टेक आढळली. तर म्हणे महाराष्ट्राला किती लांब समुद्र किनारा आहे. म्हटलं साधारण 700 750 किलोमीटर आहे. मग म्हणे ही बया नेमकी कुठं उभी आहे, हे कुठं त्या गाण्यात लिहिलंय. मी त्याला नमस्कार केला. म्हटलं आपण थोर आहात, आज इथे भेटलात, पुन्हा भेटू नका म्हणून. पण एवढं बोलल्यानंतर तो हलेल कसा. तो पुन्हा म्हणाला, तुम्ही कवी लोक म्हणे खूप लांब 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 लचक 8-8 10-10 कडवी किंवा 2-2 3-3 पानाच्या कविता लिहिता. म्हणे एवढा वेळ आहे का आता. आत्ताचं जग हे अतिशय फास्ट ट्रॅक, सगळं फास्ट. म्हणजे SMS करताना सुद्धा YOR नाही लिहित आपण, YR असं लिहिलं की असं नुसतं संक्षिप्त रूप, सगळं शॉर्ट हँड मेथड झालेली आहे. तर म्हणे तुम्ही थोडक्यात का नाही सांगत. तर म्हटलं तुला एखादं असं उदाहरण असलं तर सांग. तो म्हणला सांगतो की म्हणे की तो म्हणे रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धागानी कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला. यापेक्षा म्हणे इतकं सगळं सांगण्याऐवजी एका वाक्यात सांगता आलं असं की नाही की कृपया साडीला हात लावू नये. मी त्याला नमस्कार केला. म्हटलं आपण खरंच फार उशिरा भेटलात म्हटलं. तर ही अशी माणसं अवतीभोवती भेटत असतात. अहो एके ठिकाणी साहित्य संमेलनात मुलाखतीनंतर मी व्यासपीठावरनं खाली उतरलो तर ती मुलं आली महाविद्यालयाची. म्हणे आम्हाला ऑटोग्राफ पाहिजे. ऑटोग्राफ आता स्वाक्षरी द्या असं म्हटलं असतं तर मला आनंद झाला असता. पण ठीक आहे काहीतरी मागतायत म्हणून मी आपलं तिरक्या अक्षरामध्ये अशोक नायगावकर अशी लफेदार स्वाक्षरी केली. मग म्हणे आम्हाला मेसेज द्या काहीतरी. मेसेज द्या तर ऐन वेळेला काय देणार म्हणून मी आपलं लिहिलं पुढे जा म्हणून. तर पुढे जा आम्ही काय रिक्षा आहे का म्हणे. आमच्या जनरेशनला साजेस काहीतरी संदेश द्या. मग मी त्यात लिहिलं की ढेकणासारखं चिरडून मरण्यापेक्षा ढेकणासारखं नमस्कार.
ढेकणासारखं चिरडून मरण्यापेक्षा डासांसारखं गुणगुणत गुणगुणत मरा, डासांसारखं गुणगुणत मरा म्हणून. तर हे असं सगळं, अहो एका मुलीला मध्ये मी विचारलं कार्यक्रम चालू असताना, म्हटलं एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय, तर ती म्हणाली आई आणि बाबा एकत्र राहतात, त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात म्हणून. म्हणजे मुलांनाच आश्चर्य वाटतं, आपले आई बाबा इतके वर्ष कसे काय एकत्र राहिले. त्या टीव्हीच्या सिरियल मध्ये बघा 2-2, 3-3 वर्ष चालू असतात, मग ते एका लग्नावर भागतच नाही, 2-3 लग्न करावी लागतात. आपल्याला आपलं एक लग्न ठरणं मुश्किल. अहो माझं लग्न ठरलं, जमलं, तर मी रस्त्याच्या मधनं चालत होतो, खरंच सांगतो तुम्हाला. म्हणजे मी माझ्याच लग्नाची पत्रिका, माणसं पण कशी भेटतात, लग्नाची पत्रिका घेऊन तात्यांकडे गेलो. तात्या म्हणलं ही घ्या पत्रिका. तर म्हणे कसली रे पत्रिका, म्हणलं माझं लग्न ठरलं. त्यामुळे तुझं कसं काय लग्न ठरलं, काय दाद देण्याची पद्धत. त्यांच्याकडे तेवढ्यात पेढे घेऊन एक माणूस आला, म्हणे कसे रे पेढे, नाही म्हणे मला नातू झाला म्हणून. त्यांनी असा चेहरा केला, अलीकडे कुणाला काय होईल काही सांगता येत नाही. ते अशी माणसं अवतीभोवती असताना, ज्या काही पुशिरेगे किंवा इंदिरा संत, अशी जी काय पाडगावकर, बापट, करंदीकर, शंकर वैद्य, नारायण सुर्वे वगैरे अशांसारख्या कविता माझ्यासारख्या माणसाला कशा सुचतील हो. पण मी एक समारोपाची एक कविता, कारण आज हा एकतर हा दुरून एका केलेला हा कार्यक्रम आहे, आणि या कार्यक्रमामध्ये खर तर असं समोर कोणी दिसत नसताना कार्यक्रम करणं ही फार अवघड अशी गोष्ट असते. तरी आपण तुम्ही सगळ्यांनी मला इथे बोलवलंय, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि समारोपाची एक कविता शाकार नावाची मी इथे सादर करतो. ती सगळ्यांना थोडीशी थोडासा, ज्या काही रामानंद तीर्थ विद्यापीठातल्या काही कर्मचाऱ्यांनी देखील आग्रह धरलेला की आम्हाला देखील आज त्यांना ऐकायचंय, म्हणून त्या सर्वांच्या फरमाईशीनुसार ही एक शाकार नावाची मी कविता सादर करतो. बघा, मी आधीच्या काही कवितांमध्ये महिलांचा खूप गौरव केला, पण मित्र हो, त्या ज्या कविता आहेत त्या मी नोकरी व्यवसायात असताना मी गैरसमजापोटी लिहिलेल्या होत्या. मी जेव्हा निवृत्ती घेतली आणि घरात काम करू लागलो, तेव्हा मला कळलं की जे हळुवार किंवा नाजूक तरल हे सगळं भ्रम असतो, हे खोटं आहे. महिला या अत्यंत क्रूर हृदयाच्या असतात, अतिशय क्रूर, अतिशय. तुम्हाला सांगतो त्याचा, तुम्हाला म्हणजे मी इतका अनुभव घेतला. बघा तुम्ही, माझं हे, तुम्ही मला कदाचित पुन्हा बोलवलं नाही तरी चालेल, पण मी मी उदाहरणादिशी सांगितलं करतो. आपल्याकडे कसं बघा, आपल्याकडे एक बॉलपेन असतं पुरुषांकडे, महिलांकडे झारा, कालथा, उलटणं, लाटणं, चाकू, सुऱ्या, केवढी आयुध आहेत तुम्हाला सांगतो, केवढी आयुध आहेत. हे सगळं करतो. बघा, पुरुष हा इतका नाजूक प्रकृतीचा आहे. आता आपल्याला निवृत्त झाल्यानंतर घरात कामं करावी लागतात, तर ती मेथीची जुडी मला निवडायला दिली. मी तिला बांधलेली जी सुतळी आहे तिची गाठ सोडण्याचा प्रयत्न केला, सुटे ना. तुम्हाला सांगतो 5-6 मिनिटं त्यात गेली. महिला बघा अशी मधी बोट घालून खसकन तोडतात. कलात्मकता नाही, कलात्मकता नाही. आपण ती काडी मेथीची हातात घेऊन एक पान तोडतो, एक पान तोडतो. हे पान तोडू, हे कशासाठी तोडू? पुरुष हा अत्यंत विवेकशील, तो विचार करतो प्रत्येक प्रत्येक पाऊल उचलण्यासाठी, हे कशाला पान तोडू, हृदयाला यातना होतात. महिला बघा, काडी हातात घेतली, पान एकीकडं, कड्या एकीकडं, पाण्या एकीकडं, कड्या एकीकडं, 10 मिनिटात त्या भाजीच्या पेंडीचा, मते पालक असो, मेथी असो, का लाल माठ असो, वाट लावून टाकतात. नारळ कसा खवतात बघितलंय का तुम्ही? नारळ, अहो हृदय खोवतायत असं वाटतं, हृदय खोवतायत असं वाटतं. तुम्हाला सांगतो, मला नारळ खवायला सांगितला, कधी अनुभव नाही हो, तुम्हाला सांगतो. पण रिटायर माणूस, मी हातात घेतला नारळ, पण विळीवर कसं बसायचं माहित नाही, मी उलटा बसलो विळीवर. तुम्हाला सांगतो, हे असं सगळं माझ्या बाबतीत घडतं. अहो, ते जे चहा घ्यावं वगैरे सगळं, लग्न झाल्यानंतर पहिले 2-3 महिने असं चहा घ्यावं वगैरे,
ते सगळं वाहून जातं. 25 वर्षानंतर हे काय वस्कन अंगावर येत, अहो चहा घ्या म्हणून, पुन्हा गरम करून देणार नाही, गॅस रिकामा नाहीये. आणि रामूला घरातला गडी असतो, त्याला सांगताना मात्र, अरे रामू, गरम गरम आहे चहा घे हो. कारण रामू निघून गेला, दुसरा रामू मिळत नाही. नवरा डोक्यात राग घालून गेला. सगळे नवरे 4:30 वाजता बोंबलत परत येतात, कारण बाहेर बिनसाखरेचा चहा कुठेही मिळत नाही. मला सांगितलं, हो मला वाटलं शुद्धलेखन घालायला सांगते की काय, तर नाही म्हणे, त्या मटक्या भिजत टाकल्यात, त्या दोनदा दोनदा नीट निथळून पाण्यातनं काढून त्याला घट्ट गाठ मारा कापड्याला आणि त्याच्यावर वजन ठेवा. नशीब तुम्ही बसा असं नाही सांगितलं, नाही तर मोड कसे येतात बघत बसा. तुम्हाला हसू येत असेल, पण या पंधरवड्याच्या, या मराठी दिनाच्या, मराठी पंधरवड्याच्या निमित्तानं माझा तुम्हा सगळ्यांना शाप आहे की मला जेवढी कामं करावी लागत नाहीत ना, त्याच्यापेक्षा जास्त कामं तुम्हाला, तुम्ही निवृत्त झाल्यानंतर घरात करावी लागणार आहेत, असा शाप देतो. आणि मी या शाकाहार नावाच्या कवितेला सुरुवात करतो. बघा, ही कविता माझं आव्हान आहे. जगातली कुठलीही महिला लिहूच शकत नाही, त्याच्यासाठी हळवार हृदयाचा पुरुषच जन्माला यावा लागतो. आणि तो देखील या मराठी भाषेत जन्माला आला. बघा, थोड्या टाळ्या वाजवल्यात तरी हरकत नाही. आणि दुसरे एक म्हणजे मला एक आभार मानायचे होते तौर सरांचे. आता आपण समारोपाकडे जातो आहोत. त्यांनी माझी फार फार सुंदर ओळख करून दिली. नाहीतर मध्यंतरी माझी एकदा ओळख करून दिल्यानंतर सगळं त्यांनी अनेक अध्यक्षपद, कोकण मराठी साहित्य संमेलन वगैरे सगळं सांगितलं. आणि समारोप शेवटी सांगितलं की अशोक नायगावकर हे ऑक्टोबर SSC फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झालेत म्हणून. आणि दुसरं त्याच्याहून अधिक सांगायचं म्हणजे लहानपणी ते अतिशय बुद्धिमान होते. तर अशी देखील ओळख काही लोक करून देतात. तेव्हा तौर सरांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि ह्या कवितेनं आज समारोप करतो. पुन्हा एकदा मला या उद्घाटनासाठी, या मराठी भाषेच्या पंधरवड्याच्या उद्घाटनासाठी ते बोलवलं, याबद्दल खरं तर सांस्कृतिक धोरण पुनर्रचना समिती, ती जी आदरणीय साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राची पहिली अशी सांस्कृतिक समिती होती, तिच्यावर मी देखील एक सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आणि ह्या ज्या सगळ्या नंतर ज्या गोष्टी, सगळ्या अनेक पंधरवडे किंवा अनेक दिन साजरे केले जात आहेत, तो त्या सांस्कृतिक धोरणाचाच एक भाग आहे. आता सचिवांनी, आदरणीय सचिव मीनाक्षी पाटील यांनी आपल्याला सांगितलं. तर ती शाकाहार कविता आता बघा. गळ्याशी नख खुपसून अंदाज घेत क्रूरपणे त्वचा सोलली जाते दुधी भोपळ्याची, क्रूरपणे त्वचा सोलली जाते दुधी भोपळ्याची. बघा कसं ते साल काढतात, अहो. म्हणजे प्लॅस्टिक सर्जरीला कुठेतरी ते चामडी बसवायची असते ना, तेव्हा जसं काढतात ना, तसं काढतात हो. तुम्हाला सांगतो, बघवत नाही आपल्याला. बघा, आपण बाजारात जातो, तो कवळा दुधी भोपळा दुधी हलव्यासाठी हवा असतो ना, आपण जातो तर त्याच्यावर बारीक लव असते, आपल्याला हात फिरवावासा वाटतो. बघा तुम्ही, त्याच भाजी बाजारामध्ये महिला त्या देठाच्या तिथं त्या दुधी भोपळ्याला नख टोचतात. किती क्रूर आहे, खरंच सांगतो. तुमच्या लक्षात येत नाही, कारण बाजारात तुम्ही भलतीकडे बघत असता. तुम्हाला सांगतो, त्वचा सोलली जाते दुधी भोपळ्याची, सपासप सुरी चालवत कांद्याची कपाकाप चालली आहे, डोळ्यांची आगाग होते आहे, शाळ्या नरळावर कोयत्याने दरोडा घातलाय. हे भाजलं जातंय वांग, निथळतंय त्वचेतून पाणी टपटप. काल परवा भोगी झाली, घरोघर वांगी भाजली गेली, अगदी खानदेशापासून, मराठवाड्यापासून कोकणापर्यंत. बघा कसं भाजतात ते. आणि नुसतं नाही, तेल बिल चोपडून भाजतात हो. किती क्रूरता आहे. मला वांग भाजायला सांगितलं. एकतर आपण पुरुष म्हणजे हळवार, त्यात मी कवी डबल हळवार. मला ते बघवेना, मी डोळ्यावर हात ठेवून वांग फिरवत राहिलो, वांग निघून गेलं, हात भाजला. तुम्हाला सांगतोय, म्हणजे इतकं हळवार, इतकं नाजूक, की म्हणजे इतकी, की असं परवा कोणीतरी म्हटलं की जगदीशचंद्र बसून नंतर अशोक नायगावकर, असं कोणीतरी परवा म्हटलं होतं. तर तडतडते मोहरी हा अखेरचा फडफडाट, कडीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात. बघा, त्या चिवड्यासारखी आधण करतात फोडणीचं, त्याच्यामध्ये
भसाभस कडीपत्ता टाकतात, फडफड 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 फडफड. कसा आवाज तडफडतायत, असं फुलपाखरं तडफडतायत असं वाटतं तुम्हाला सांगतो. आणि या महिला, एक महिला दुसरीला म्हणते, काय छान तापलाय घाणा. बघा हा फरक बघा पुरुष आणि स्त्रियांमधला. त्या किती बरोबरी करायला गेल्या तरी पुरुषांची बरोबरी नाही करू शकत. तिखट टाकलं जात आहे भाजीच्या अंगावर, डोळ्यात, धारेवर किसली जात आहेत गाजर. पिळवणूक चालली आहे आंब्याची, पिळवणूक चालली आंब्याची. सर्वहारा बनली आहे कोय, वरवंट्या खाली चिरडते मीठ मिरची. वरवंट्या खाली चिरडते मीठ मिरची. आणि बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. फडक्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी. दह्याला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी. हे भरडले जात आहेत गहू. लाही लाही होते मक्याची, ज्वारीची. भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात. भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात. पोलीस नुसतेच बघतायत, पोलीस नुसतेच बघतायत. संत्र्या, मोसंब्या, केळ्यांची वस्त्र उतरवली जात आहेत. दिवसा ढवळ्या मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी. मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी. आणि वर तिखट मीठ चोळलं जातंय, तिखट मीठ चोळलं जातंय. हे काय चाललंय, हे काय चाललंय युगानुयुगे शाकाहारी. हे काय चाललंय युगानुयुगे शाकाहारी. ही कविता ऐकल्यानंतर जो महिला वर्ग, आदरणीय वाडीवाले मॅडम, ही सगळी जे आज कविता ऐकत असतील त्यांना ही कविता ऐकल्यानंतर असं वाटेल की अरे हजारो वर्षापासून आपण हे अत्याचार स्वयंपाकघरात बसून करत आलो. आज या मराठी पंधरवड्याच्या निमित्तानं नायगावकरांनी आपल्याला उजेड दाखवला, प्रकाश दाखवला. तर मी इथल्या तमाम पुरुषांच्या वतीनं, आदरणीय तौर, आमचे देशमुख सर, कवी मित्र आणि आपल्या इथले मराठी विभागाची सर्व मंडळी, या सर्वांच्या वतीनं मी असं आश्वासन देऊ इच्छितो की स्वयंपाक करणं हा महिलांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही पुरुष मंडळी इथून पुढे देखील त्या फंदात पडणार नाही, त्या फंदात पडणार नाही. पुन्हा एकदा त्या गोदा तीराला, उभय गंगा तीर, त्या रामानंद तीर्थांच्या स्मृतीला, मराठवाड्याच्या स्वातंत्र्य संग्रामाला, सगळ्या सैनिकांना, या सगळ्यांना, आणि जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मागे होऊन गेले ते आदरणीय शंकरराव चव्हाण, सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि मला हा सन्मान दिल्याबद्दल विद्यापीठाचे मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर, अगदी मनापासून आपले आभार. हे शरणागतीचे हात उंचावित कधी न चालत गेलो, मी लढलो नाही, मी हात बांधले होते, मी चालत गेलो गावामधून नाही. या कवितेत समारोप करताना अशोक नायगावकर सरांनी असं लिहिलंय की गावावर दिसती ओघळ हे रक्ताचे, मी दार लोटले आतून आयुष्याचे, मी तळहातांना जपले, सुकुमार पावले जपली, परिस्थितीच्या बेंबीमध्ये पोट घातले नाही, मी लढलो नाही. खर तर सर्वसामान्य माणसाचं जगणं, त्याच्या अपेक्षा, त्याचे हाल, त्याची हतबलता, याच्या संदर्भामध्ये आदरणीय नायगावकर सरांनी आपल्या कवितेमधून सातत्यानं भाष्य केलेलं आहे. त्यांच्या कविता मी जसं सुरुवातीला म्हणालो तसं प्रारंभी विनोदी वाटतात, पण त्या केवळ विनोदी नाहीयेत, तर सामाजिक स्तंभावरती प्रहार करणारी, आसूड ओढणारी ती अत्यंत कठोर अशी कविता आहे. त्याच्यातनं व्यक्त होणारं सामाजिक व्यंग आणि एकूणच मानवी स्वभावाचं त्यांनी केलेलं विडंबन, ही अत्यंत महत्वाची वैशिष्ट्य या कवितेची सांगता येतील. अशा अनेक कवितांची उदाहरणं आपल्याला देता येतील की धरणाच्या भिंतीला आता नदी आपटते, डोके आपुले, उजवी डावी घालून अगदी पुढे सरकते, किंवा जुन्या नदीचे स्मरण म्हणून बघ हा युलाचा झरा वाहतो दगडावरती भूक भागवतो. तर अशा अनेक कवितांची उदाहरणं देता येतील. खरं तर नायगावकर सर, त्यांच्या कविता हा आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. मी आदरणीय
अशोक नायगावकर सर यांचं विद्यापीठाच्या वतीनं अगदी मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि इथं जे रसिक हा कार्यक्रम ऐकतायत त्यांना अत्यंत नम्र अशी विनंती करतो की आगामी 14 दिवसांमध्ये अशाच प्रकारे यात उत्तम दर्जाचे अनेक कार्यक्रम हे भाषा वाङ्मय आणि संस्कृती अभ्यास संकुल आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या या मराठी भाषा पंधरवड्यामध्ये आयोजित केले जाणार आहेत. अगदी सांगायचं झालं तर 2 दिवसांनी साहित्य इतिहास आणि साहित्य इतिहास या विषयावरती डॉक्टर शिवराज बोकडे सर यांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. उर्दूतल्या भाषांतरासाठी साहित्य अकादमी पुरस्कारानं ज्यांचा सन्मान झाला ते डॉक्टर असलम मिर्झा सर यांचं उर्दूतून मराठी साहित्याची उर्दू भाषांतर याच्यावरती एक स्वतंत्र व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. रेणापूरचे डॉक्टर जयद्रथ जाधव यांचं मराठी साहित्य आणि बोली किंवा बदलती वाचन संस्कृती याच्यावरती अकोल्याच्या डॉक्टर स्वाती दामोदरे यांचं व्याख्यानही आपण आयोजित केलेलं आहे. सीमा प्रदेशातील मराठी बोली आपल्या एकूण सीमा भाग जो आहे त्यातल्या मराठी बोलीची सगळी रूपांतर यावर डॉक्टर विठ्ठल जंबाले आणि संगणक आणि मराठी भाषा यावरती आपल्याच विद्यापीठातील आदरणीय डॉक्टर सचिन नरंगले सर आणि डॉक्टर निलेश देशमुख सर यांची व्याख्यानं आपण आयोजित केलेली आहेत. याशिवाय आपण एक स्वतंत्र कवी संमेलन नव्या पिढीचं हे 27 तारखेला आयोजित केलेलं आहे. डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने, DK शेख, नारायणपुरी, व्यंकटेश चौधरी, हनुमंत चांदगुडे, स्वाती शिंदे पवार, गणेश घुले आणि अन्य मान्यवर कवी हे सहभागी होणार आहेत. मी आपल्या सर्वांना अत्यंत नम्र विनंती करतो की आपण याही कार्यक्रमामध्ये सहभाग द्यायचा आहे आणि या कार्यक्रमांचा लाभ घ्यायचा आहे. माननीय कुलगुरू सर हे भाषा आणि आमचे उपक्रम हे अधिक लोकांपर्यंत जावेत, ते समाज हिताचे व्हावेत यासाठी माननीय कुलगुरू सर, माननीय प्रकुलगुरू सर यांचं सदोदित मार्गदर्शन हे संकुलाला लाभत आलेलं आहे. मी या निमित्तानं या पंधरवड्याच्या निमित्तानं आज सर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत. माननीय कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले सर यांना मी अत्यंत नम्र विनंती करतो की आपण या उद्घाटनाच्या सत्राच्या कार्यक्रमाचं अध्यक्षीय समारोप करावा. माननीय कुलगुरू सर. सर्वांना माझा नमस्कार. प्रस्तुत विद्यापीठाच्या भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुल आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी या आभासी व्यासपीठावर उपस्थित सुप्रसिद्ध कवी माननीय श्री अशोक वायगावकर सर, तसेच माननीय मीनाक्षी पाटील, सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई, माझे विद्यापीठातले सर्व सहकारी डॉक्टर भिसेन, डॉक्टर वाघमारे, केशव सखाराम देशमुख, संकुलाच्या संचालिका तसेच संचालका, या संकुलातील सर्व प्राध्यापक आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित सर्व लेखक, कवी आणि बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम श्री वायगावकर सर आणि मीनाक्षी पाटील यांचे विद्यापीठाच्या वतीनं स्वागत करतो आणि आभारी व्यक्त करतो. त्यांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहून आपलं त्यांचं कवीचं वाचन केलं. तसेच मी विद्यापीठाच्या वतीनं मी माझ्या वतीनं भाषा संकुलाचे संचालिका आणि सर्व प्राध्यापकांत यांचं मनापासून अभिनंदन करतो. मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की विद्यापीठाचं भाषा संकुल हे सर्वात एक चांगलं संकुल आहे. आताच संकुलाच्या संचालिका यांनी सांगितल्याप्रमाणे संकुलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेखक आहेत आणि साहित्यिक आहेत.
बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की हे संकुल साहित्यिकाचं संकुल किंवा लेखकाचं संकुल, जे त्यांनी उच्चार काढले ते ते चूक नाहीत असं मला मनापासून वाटतंय. आज जो महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हा जो प्रोग्राम देण्यात आलेला होता, तर एक महाराष्ट्र शासनाने एक जबाबदारी दिली या उद्देशातून न करता हा प्रोग्राम सर्व प्राध्यापकांनी स्वयंस्फूर्तीने आयोजित केलेला आहे, असं मला या ठिकाणी सांगावसं वाटतंय. मी कुलगुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षी मी हा प्रोग्राम फर्स्ट टाइमच मी अटेंड केला आणि त्यावेळेस जेव्हा मी हा प्रोग्राम अटेंड केला त्यावेळेसच मला इतकं या प्रोग्राम मध्ये आवड निर्माण झालेली होती की मी 1-2 वेळेस तिथल्या संचालकांना आणि तिथल्या सर्व प्राध्यापकांना पण सांगितले किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपण असे कार्यक्रम आयोजित पण करत जाऊ. मला सांगायला या ठिकाणी निश्चितच आवडेल की ह्या संकुलाच्या वतीनं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, मराठी भाषेचं संवर्धन, मराठी भाषेचा विकास व्हावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हे वेळोवेळी आयोजित करण्यात येतात. मागच्या 2 वर्षांमध्ये या संकुलाच्या वतीने एक मला जो सर्वात चांगला जो कार्यक्रम आवडला तो म्हणजे बाल साहित्यावर त्यांनी एक फार मोठ्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हे या संकुलाच्या वतीने आयोजित करण्यात येतात. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने या विद्यापीठाला विद्यापीठ परिक्षेत्रामधली जी काही संस्कृती आहे, जी काही कला आहे, त्या कलेबद्दल एक डॉक्युमेंटेशन तयार करावं, असं एक महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यापीठासाठी प्रोजेक्ट पण देण्यात आलेले आहे. तर तो प्रोजेक्ट विद्यापीठाच्या संकुलातील सर्व प्राध्यापक आणि फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट्स येथील सर्व प्राध्यापकांनी मिळून एक चांगल्या प्रकारचं एक डॉक्युमेंटेशन तयार केलेलं आहे आणि त्या डॉक्युमेंटेशनमध्ये विद्यापीठ परिक्षेत्रातील नांदेड जिल्हा असेल, परभणी असेल, हिंगोली असेल आणि लातूर असेल, या ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या कला आहेत, या प्रकारच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती आहेत, ह्या संस्कृतीचं लाईव्ह नॅचरल फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि डॉक्युमेंटेशन त्यांनी तयार केलेलं आहे आणि ते तयार करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे आणि हे करत असताना या भागातली जी काही संस्कृती आहे, या भागातली जी काही कला आहे, ही वेगवेगळ्या नवीन पिढीला पोहोचणे, तसेच त्या कलेचं संवर्धन होणे, त्या कलाकारांना प्रोत्साहन देणे हाच मोठा उद्देश हे प्रोजेक्ट हाती घेण्यामध्ये घेण्यात आलेला आहे असं मला वाटतं. तर हा या पंधरवड्याच्या निमित्ताने जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत, त्या कार्यक्रमाचा उपयोग सर्व विद्यार्थ्यांना होईल, सर्व लेखकांना होईल, साहित्यिकाला होईल आणि माझ्यासारखे जे अभियंते आहेत, जे अभियांत्रिकी क्षेत्रामधून इकडे आलेले आहेत, त्यांना पण त्यामध्ये आवड निर्माण होईल. ते पण संवर्धन करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात हातभार लावतील, असं मला या ठिकाणी वाटतं. मी ह्या ठिकाणी हे एक सांगू इच्छितो, की आपल्या सर्वांना माहित आहे, की एक केंद्र शासनाच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण एक 2020 जाहीर झालेलं आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मराठी म्हणजे मातृभाषेला फार मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान असो, विज्ञान आणि अभियांत्रिकी असो किंवा विधी शाखा असो, अशा बऱ्याचशा शाखेमधले पाठ्यपुस्तके ही सुद्धा ही मातृभाषेमधून तयार करण्याचं काम थोड्या दिवसातच सुरू होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण या भाषेचं संवर्धन करणं फार महत्वाचं आहे आणि या कार्यक्रमामध्ये सुद्धा माझे विद्यापीठातील सहकारी मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन करतील एवढी मी अपेक्षा एवढी मी आपल्याला ग्वाही देतो आणि पुनश्च एकदा या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन मी माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर हे उपस्थित आहेत. विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू सर, आदरणीय डॉक्टर जोगेंद्र सिंह बिसेन सर हे उपस्थित आहेत. मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर LM वाघमारे सर हेही उपस्थित आहेत. राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सन्माननीय सचिव आदरणीय मीनाक्षी पाटील मॅम यांना तर आपण ऐकलेलंच आहे. या सर्वांचं मी वैयक्तिक आभार व्यक्त करतो. याशिवाय व्यवस्थापन परिषदेचे आदरणीय डॉक्टर वैजंता पाटील मॅम किंवा डॉक्टर दीपक बच्चेवार सर हेही सर्व वेळ उपस्थित राहिलेले आहेत. आदरणीय परिहार सर, DN मोरे सर, अजय गव्हाणेजी, शेरखाने सर, असे अनेक मान्यवर हे विद्यापीठ परिक्षेत्रातले ज्येष्ठ प्राध्यापक हेही उपस्थित आहेत. यांच्या प्रती मी ऋणभाव व्यक्त करतो. हा सगळा कार्यक्रम आपल्यापर्यंत आदरणीय शिवलिंग पाटील सर यांच्या सहकार्यामुळे पोहोचवलेला आहे. मी त्यांच्या प्रतीही अत्यंत कृतज्ञतापूर्वक ऋणभाव व्यक्त करतो आणि संकुलाच्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर केशव साराम देशमुख सर यांना विनंती करतो की आपण
या कार्यक्रमाचा औपचारिक आभार प्रदर्शन करावं. आदरणीय केशव साराम देशमुख. आवाज येतोय माझा? होय सर, येतोय, बोला. आवाज येतोय? जी सर, जी सर. हा नमस्कार. आज अतिशय आनंदाचा असा दिवस आपल्या सर्वांच्या दृष्टीनं मला महत्वाचा वाटतो. मराठी भाषा पंधरवड्याचा प्रारंभ आज एका महाराष्ट्रामधल्या अतिशय नामांकित आणि संपूर्ण समाजापर्यंत पोहोचलेल्या एका कवींच्या शुभ हस्ते या पंधरवड्याचं उद्घाटन झालं. ही विद्यापीठाच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची अशी गोष्ट आम्ही मानतो. आमच्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू ज्यांनी सातत्यानं आम्हाला प्रोत्साहन आणि बळ देण्याचं काम केलं, ते आदरणीय उद्धव भोसले सर या समारंभाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित झाले आणि त्यांनी मौलिक अशा प्रकारचं मार्गदर्शन करून विद्यापीठाची महती आणि संकुलाचं एक महत्व या ठिकाणी विशद केलं. त्याबद्दल मी कुलगुरू महोदयांचे मनपूर्वक ऋण प्रकट करतो. ज्यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं ते महाराष्ट्रामधले ख्यातनाम कवी आमचे कविमित्र आदरणीय अशोकजी नायगावकर सर यांचे मी मनापासून ऋण प्रकट करतो. सामाजिक बांधिलकी आणि कवितेमध्ये सामान्य माणसाचा आवाज, त्याबद्दलचा कळवळा, एक प्रकारचं संतांचं अंतःकरण घेऊन अत्यंत मुक्त अशी अभिव्यक्ती आणि अत्यंत मार्मिक असं प्रकारचं भाष्य त्यांनी या ठिकाणी केलं आणि आमचं एका अर्थानं सामाजिक आणि वाङ्मयीन उद्बोधन केलं. त्याबद्दल नायगावकर सर यांचेही मी मनापासून ऋण प्रकट करतो. आमच्या विद्यापीठाचे प्रकुलगुरू आदरणीय जोगेंद्रसिंह बिसेन सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. मीनाक्षी पाटील मॅडम की ज्यांच्या सहयोगानं आणि विद्यापीठाच्या सहयोगानं हा अतिशय महत्वाचा समारोह या ठिकाणी घेता आला आम्हाला, ज्याच्यामध्ये 100 पेक्षा अधिक लोक आणि 100 लोक या उपक्रमात सहभागी झाले. त्या मीनाक्षी पाटील मॅडम, सचिव साहित्य संस्कृती मंडळ यांचेही मी ऋण प्रकट करतो. मानव विज्ञान शाखेचे प्रभारी अधिष्ठाता वाघमारे सर, तसेच आदरणीय बच्चेवार सर, पाटील मॅडम, व्यवस्थापन परिषद आणि विविध प्राधिकरणाचे विविध सन्मान्य पदाधिकारी, विद्यापीठाचे कर्मचारी, अधिकारी, तसेच या सोहळ्यासाठी सहभागी झालेले विद्यार्थी, संशोधनार्थी, भाषाप्रेमी, वाङ्मयप्रेमी, साहित्यिक, रसिक, श्रोते, या सर्वांचे मी मनापासून ऋण प्रकट करतो. भाषा संकुलाच्या संचालक डॉक्टर शैलजा वाडीकर मॅडम आणि या संपूर्ण समारोहाचं पंधरवड्याचं संयोजन करणारे माझे सहकारी मित्र डॉक्टर तौर सर आणि माझे सर्व सहकारी बंधू भगिनी यांचेही ऋण प्रकट करतो. आणि तौर सर यांनी सूचित केल्याप्रमाणे आठवडाभर चालणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये आपण सर्व रसिकांनी आनंदानं सहभागी व्हावं अशी एकदा मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. सर्वांचे पुन्हा एकदा विद्यापीठाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, आभार, नमस्कार. धन्यवाद सर. माननीय कुलगुरू सरांच्या परवानगीनं हे उद्घाटन सत्र आपण संपवत आहोत. धन्यवाद. आपल्या सर्वांचं मनापासून आभार. तौर सर, फार सुंदर कार्यक्रम. अभिनंदन सर. थँक्यू. तौर सर, अभिनंदन.